आता ताजे अपडेट हेच आहेत की नवी मुंबई म्हणजे रबाळे पोलिसांचं पथक काही वेळापूर्वी ब्रेक घेऊन बाहेर गेलेलं आहे। नंतर चतुर्शृंगी पोलीस स्टेशनचे PI आणि API दोघंही तपास करून बाहेर गेले आहेत। दोघांनी आपापल्या पद्धतीने पंचनामा केला। म्हणजे रबाळे पोलिसांना दिलीप खेडकर हे यांचा शोध हवा आहे, कारण त्यांनी त्या क्लीनरला त्या गाडीच्या ज्या गाडीसोबत त्यांच्या गाडीचा अपघात झाला त्याला पकडून इथं आणून पकडून इथं डांबून ठेवलं होतं असा आरोप आहे रबाळे पोलिसांचा। त्याच्या शोधार्थ रबाळे पोलीस इथपर्यंत आले असता मनोरमा खेडकर ज्या दिलीप खेडकरांच्या पत्नी आहेत त्यांना सहकार्य केलं नाही, शासकीय कामात अडथळा आणला, त्यांच्या अंगावर पुतळी सोडली, जी नोटीस दिली होती रबाळे पोलिसांच्या दिवसामध्ये ती त्यांनी फाडून टाकली, असे गंभीर आरोप आहेत। त्यामुळे दुसरा आणखीन एक गुन्हा चतुर्शृंगी पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यावर दाखल केले। म्हणजे 2 गुन्हे आता खेडकर कुटुंबीय, एक रबाळे पोलिसांचा ते म्हणजे क्लीनर आहे गाडी ज्यांच्या गाडीसोबत त्यांचा अपघात झाला त्याला पळून आणून इथं डांबून ठेवलं, आणि दुसरा गुन्हा शासकीय कामात अडथळा आणला, पुतळी सोडली पोलिसांच्या अंगावर, तो गुन्हा चतुर्शृंगी पोलिसांनी दाखल केला। आता दोघंही म्हणजे नवरा बायको मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर इथं मिळून आले नाही। दोन्ही रबाळे पोलीस आणि चतुर्शृंगी पोलिसांनी कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली, हे नेमके कुठं आहेत आणि तपास केलेला आहे। आपल्याला माहिती आहे पूजा खेडकर माझी IAS अधिकारी जी टर्मिनेट झालेली बनावट सगळं लाल देवा लावलं म्हणून ते सगळं त्यावेळेस हे खेडकर कुटुंब तपासात झाल्यानंतर पिस्तूलबाज ती मनोरमा खेडकर तेही सगळं प्रकरण धमकावलं होतं जमीन मालकाला, आणि आता पुन्हा एकदा खेडकर कुटुंब वादात सापडलेलं आहे। कारण काय तर किरकोळ अपघाताचा डॅश झाला आणि डायरेक्ट उचलून आणणं म्हणजे ही मोजोरी आहे की आणखी खरं तर खेडकर हे स्वतः प्रदूषण मंडळाचे क्लास 1चे अधिकारी राहिलेले, मग त्यांना प्रशासनामध्ये कसं डील करायचं हे माहीत नाही का, पोलीस माहीत नाहीत का, मग ही दादागिरी कुठून आले, पैशाचा माज आहे का, असे सगळे अनेक प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित आहे। म्हणून रबाळे पोलीस आणि चतुर्शृंगी पोलीस जे पुणे पोलीस आहेत यांनी दोघांनी इथं चौकशी केली, पंचनामा केलाय, पण दोघंही खेडकर दापमध्ये इथं आढळून आलेलं आहे। दोघंही टीम रबाळे पोलिसांचे दिलीप खेडकरांना शोधत आहे आणि चतुर्शृंगी पोलीस ह्या मनोरमा खेडकरांना शोधत आहे। गुन्हा दाखल झाला आहे, दोघांना अटक होणार का ताब्यात घेणार ज्यावेळेस ते सापडतील हे तपासात समोरच येईल ना। पण पुन्हा एकदा हे बाणवरचा बंगला आहे खेडकर कुंड जो पुन्हा एकदा केंद्र बनलेलं आहे पोलिसांच्या तपासाचं। नवी मुंबईचं रबाळे पोलीस आणि चतुर्शृंगी पोलीस तपास पूर्ण झाला आहे, पंचनामा केला आहे, पण दोघंही नेमके कुठं आहेत याचा शोध आता नवी मुंबई पोलीस दिलीप खेडकरांचा घेत आहे आणि चतुर्शृंगी पोलीस मनोरमा खेडकरांचा घेत आहे।